आणखी एक महागाईची बातमी आहे। केस कटिंग, दाढी करणं आता महागलंय। सलून सेवेमध्ये तब्बल 20% दरवाढ झाली आहे। सलून व्यवसायाला महागाईचा फटका बसलाय। सलून सेवेत 20% दरवाढीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाने निर्णय घेतलाय। आजपासून राज्यभरात नवी दरवाढ लागू होते। केस कापणं, दाढी करणं, हेअर कलर करणं, फेशियल करणं आता महागलंय। पेट्रोल और डीजल के भाव बढ़ गए हैं, वो हिसाब से हमारे सामान वगैरह सब महंगे आ रहे हैं। इसके लिए हमको भी मजबूरी में भाव बढ़ाना पड़ता है। समजा आम्ही 2 वेळेस जरी आता 20% भाव वाढ जरी झाली, आता साधारण 120-130 रुपये घेतात। साधारण त्याच्यामध्ये 20% जरी वाढ झाली तर साधारण 140 ते 150 रुपयेपर्यंत दर जाऊ शकतो। पण आम्हाला ते उद्या जाऊन परवडलं पाहिजे, जेणेकरून आम्हाला समजा ऑफिसला जाताना वगैरे कुठं समजा आठवड्यातून आम्हाला 3 ते 4 वेळा समजा दाढी करायला लागत असेल तर तिथे आम्हाला ते घरी करावी लागेल, कारण ऑप्शन नाहीये। कारण आजकाल पगार सुद्धा आमची त्या पटीत वाढत नाहीये ज्या पटीमध्ये खर्च वाढतोय, आणि पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यामुळे बट ऑब्वियस आहे सगळ्या इंडस्ट्रीला जो फटका पडणार आहे। महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं तर डिझेल, पेट्रोल आणि सीएनजीचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन मध्ये देखील याचा फटका पाहायला मिळतोय। तर पाहायला गेलं तर आता सलून व्यवसायामध्ये देखील 20% आता दर वाढणार आहे। गेल्या अनेक दिवसापासून नाभिक संघटनेने दर वाढवले नव्हते, मात्र याचा फटका येणाऱ्या काळात आता ग्राहकांना बसू शकतो। नाभिक संघटनेने त्या 6 जून पासून हे दर लागू करण्यात ठरवलेलं आहे। ग्राहकांमध्ये आणि दुकानदारांच्या सलूनांमध्ये या ठिकाणी वादविवाद होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात स्थिर दर असतील का, या येणारे भाव लोकांना परवडतील का ग्राहकांना, हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरामॅन रोशनसह गणेश थोरात, TV9 मराठी, ठाणे।